प्रजासत्ताक दिनानिमित्तानं या संभ्रमाला उपस्थित असलेले माझे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक असे दादा अभ्यासक आमचे जगताप सर व श्री ॲडव्होकेट माझे दोन्ही मुली, दोन डोळे म्हणजे दोन डोळे, माझे शिक्षक वर्ग, शिक्षिका, पालक वर्ग, माझ्या बालमित्रांनो, प्रथमतः या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आम्ही सर्वजण भाग्यवान आहे, तर अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते पुरस्कार ज्याला मिळाला, ज्याने आम्हाला लहानपणातले आशीर्वाद दिला आणि शिकवण दिली, म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. असे श्री वर्षांचा मी मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. जे आज घडलं हे दिसतं, हे त्याच्या स्पर्शाने या ठिकाणी आहे. आणि माझ्या स्वप्नात असं होतं सर, मी एक शाळा उभा करावा, माझी शाळेतलं मुलं मोठ्या व्हावं, शिकावं, असं स्वप्न होता. मी गणपतीचा जन्म झाला, मी पात्र काकाने मला आणलं आणि जगतापांच्या घरात भाडेकरी म्हणून मी आलो. बघा मित्रांनो, सांगायचा उद्देश काय हे घटक कसं केला मलाही माहिती नाहीये. मी सुद्धा 8वी पास 9वी पास होतो, गाडी शिकायची इच्छा होती, परिस्थितीमुळे शिकू शकलो नाही. मला दोन्ही मुली आज या संस्थेचे मालक आहे, हे नाव मात्र आहे. शाळा तुमची आहे, पालकांची आहे. एक छोट्याशा पत्राच्या खोलीमध्ये संस्था चालू केली तेव्हा माझे राजकीय गुरु गणेश नाईक होते, त्याच्या नावाने शाळा मिळाली 94ला. आता एक मंदिर उभं आहे. मी खरोखरच मला खूप आनंद होते आणि सरांनी कौतुक केलं. एवढी लहान मुलं, काय अभ्यास आहे, आणि आता भाषण बघितलं, मान घ्यायला सलाम, सलूट आहे तुम्हाला. ही महत्वाची ताकद आमच्या सर्व शिक्षकांनी उभं केली. आमचं नाही, आम्ही पुश केलं. आता हे उभं राहिले मंदिर, त्या मंदिराच्या पद्धतीचा पावत्रा टिकवा, हे नाव असंच जोडला. आणि अशा महत्वाच्या लोकांचा आम्हाला आशीर्वाद घेऊया. पालकांना विनंती आहे की मुलं माझी आहे, पण तुम्ही काही सांगितल्याप्रमाणे त्याला शिकवा, अभ्यास घ्या. मी गरीब आहे, मी फाटका आहे, हा महत्व नाही. माझी मुलं शिकलं तर आमचे भविष्य आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज पहिल्यानंतर सुंदर मुलं दिसतात, शाळा सुंदर दिसते. आता नंदी बोल हे ठिकाणी देवाच्या साक्षीने या ठिकाणी हा संस्था उभा आहे. आमचे शिक्षक सुद्धा छान दिसतात, मुलंही छान दिसतात, सर्व स्वच्छ आहे. इथं पवित्र आहे आणि देव सुद्धा या ठिकाणी प्रसन्न होत असतो. म्हणून मी पण आज प्रसन्न आहे. बघा मी कसं दिसतो, छान. आपण छान असलं पाहिजे, आम्हाला देश छान असलं पाहिजे. सरांनी सांगितलं, जातीपेक्षा मातीपेक्षा आमचा देश, राष्ट्र महत्वाचा आहे. देश वाचला तर तुम्ही वाचू शकतो, आणि काही उपयोग नाही आहे. ज्या देशासाठी बलिदान दिलं त्याचं स्मरण करा. आई वडिलांचं नाव आणण्यासाठी, शाळेचे नाव मोठं करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करा, अभ्यास करा, उंच भरायला द्या. म्हणून तुम्हाला मी आज शुभेच्छा देतो. समाज प्रगती व्हावी हीच माझी अपेक्षा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.